चला तर मंडळी, आज आपण रविवार साजरा करूया। तर रविवार म्हणजे फक्त नावाला सुट्टी हो, तसं पाहिलं तर कामांची सर्व दिवाळीच, म्हणजे कामं सर्व जी आहेत ती अगदी पर्वणी घेऊनच येतात रविवारी। सुट्टी ही फक्त एक मनाचं समाधान। तर चला, सकाळच्या नाश्त्यासाठी मी इथे 1 कप पोहे घेतलेले आहेत आणि हे जे पोहे आहेत ते आधीच मी जाळीमध्ये टाकून स्वच्छ असं पाणी घालून धुवून घेतले की जेणेकरून त्या पोह्यांमध्ये पाणी राहणार नाही आणि पोहे असे लदलद होणार नाही यासाठी। तर इकडे मी पॅन गरम करून त्याच्यामध्ये 4 चमचे तेल घातलेलं आहे। तेल थोडंसं पोह्याला जास्तच घालायचं, टेस्ट भन्नाट येते। त्यानंतर 1/2 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि 4 ते 5 चमचे शेंगदाणे घातलेले आहेत। शेंगदाणेही थोडे जास्तच घालायचे। त्यानंतर अद्रक, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्ता 8 ते 10 पानं घालायचे। आता माझ्याकडे फ्रेश कढीपत्ता नव्हता म्हणून मी सुकलेलाच कढीपत्ता घातला आणि लसणाच्या पाकळ्या 8 ते 10 इथे चांगल्या ठेचून घालायच्या। लसणाने आणि अद्रकने पण अगदी मस्त असा फ्लेवर येतो पोह्यांना। त्यानंतर 2 स्लाइस केलेले कांदे मी याच्यामध्ये भाजून घेतले आणि वरून जे आपण पोहे धुवून घेतलेले होते ते मी याच्यामध्ये घातले। 1/2 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून आता हे जे पोहे आहेत हे अगदी अल्हाद असे मिक्स करून घेतले। जास्त जोर लावून मिक्स करून घेऊ नका, नाहीतर हे जे पोह्याची जी शिता आहेत ती मोडली जातात आणि पोह्याचा भात होतो। तर त्यासाठी अगदी अल्हाद असे हे जे पोहे आहेत हे मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर थोडी चव वाढवण्यासाठी मी वरूनच एक अर्धा लिंबू पोह्यामध्ये पिळलेला आहे आणि फक्त मोजून 2 मिनिटं कढईवरती झाकण लावून आपल्याला फक्त वाफ काढून घ्यायची आहे। जास्त वेळ कढई जी आहे ती गॅसवरती ठेवू नका, अदरवाईज पोहे जे आहेत ते एकदम असे रबरासारखे कडक होतील। त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर आपल्याला कट करून याच्यामध्ये घालायची आहे आणि थोडी पोह्याची चव वाढवण्यासाठी नायलॉन शेव थोडी जास्तच प्रमाणात घालायची आहे आणि तुम्ही पाहू शकताय, आहा मस्तच पोहे तयार आहेत। चला तर मग सर्वांनी पोहे खायला या आणि पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा।